आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. अपत्य म्हणून आपल्या घरात कोण जन्माला येतं? पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला ह्या जन्मात आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रियकर, प्रियसी, मित्र, शत्रू आणि सगळे संबंधी नातेवाईक या जीवनातील जे काही नातेसंबंध आहेत ते सर्व मिळतात. कारण ह्या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते. मागील जन्माची उधारी उसनवारी बाकी असते आणि तेच आपल्याला मुलाबाळांच्या रूपात किंवा संतान रूपात आपल्या पूर्वजन्मातील कोणीतरी नातेवाईक जन्म घेत असतात. ज्यामध्ये शास्त्रानुसार 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिले म्हणजे ऋणानुबंध. मागील जन्मातील असा कोणी जीव ज्यांच्याकडून मागील जन्मी आपण ऋण घेतले असेल किंवा ज्याचे धन आपण नष्ट केलेले असेल असा जीव आपल्या घरात आपले संतान म्हणून जन्म घेतो व आपले धन त्याचे आजारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टीवर खर्च करणे अशा प्रकारे नष्ट होत राहते. जोपर्यंत त्या जीवाचा संपूर्ण हिशोब क्लिअर होत नाही तोपर्यंत असेच चालते आणि आपल्या सेवेत आपले जीवन घालवतात. दुसरे म्हणजे पूर्वशत्रू. मागील जन्मातील आपला एखादा शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात संतान म्हणून जन्म घेतो आणि मोठा झाल्यावर आपल्या आईवडिलांना मारझोड करणे, भांडणतंटे करणे, त्रास देणे अशा प्रकारे संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रासच देत राहतो. नेहमी वाईट साईड बोलून त्यांना दुःखी करेल, अपमानित करेल व त्यांचे दुःख पाहून स्वतः आनंदी होईल. तिसरे म्हणजे उदासीनता पुत्र. या प्रकारचे संतान आपल्या आईवडिलांची सेवाही करत नाहीत व त्यांना त्रासही देत नाहीत. त्यांना त्यांच्या परिस्थितीत तसेच राहू देतील. एखादा का विवाह झाला की अशी मुले आपल्या आईवडिलांपासून वेगळे व दूर राहणेच पसंत करतात. चौथा म्हणजे सेवक पुत्र. मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्यांच्यावरील सेवेचे ऋण फेडण्यासाठी या जन्मात आपली संतान म्हणून जन्म घेतात आणि आपल्या सेवेत आपले जीवन घालवतात. आपण जे पेरले असेल तेच तर उगवेल. आपण जर आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुलं आपली सेवा करतील, नाही तर कोणी पाणी पाजणारीही भेटणार नाही. असे नाही की या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यांवरच लागू होतात. या 4 प्रकारामध्ये कोणताही जीव असू शकतो. आश्चर्य म्हणजे ही गोष्ट केवळ मनुष्यावर लागू होत नसून जनावरांवर देखील लागू होते. जनावरांची निस्वार्थ सेवा आणि स्वार्थ भावून ठेवून पाळणे व काम झाल्यास त्यांना घरातून काढून देणे किंवा निरपराध जीवांना सतावणे हे देखील आपलं भविष्य ठरवतं. जे पेराल तेच उगवेल निसर्गाचा नियम आहे. आपण ह्या जन्मी केलेलं पुण्य पुढील जन्मात 100 पटीने परत मिळेल. उलट कोणासोबत वाईट वागणुकीची 100 पटीने परतफेड करावी लागेल. म्हणून चांगले कर्म करून आपल्या खात्यात पुण्याई जमा करत राहावी. जसे आपण जर एखाद्या गायीची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर तेही आपला मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते. जर तुम्ही एखाद्या गायीला फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिचे दूध बंद झाले व त्यानंतर तुम्ही तिला टाकून दिले असेल किंवा सोडून दिले असेल तर तीच तुमची ऋणानुबंध संतान म्हणून जन्म घेईल आणि आपले कर्ज परत मागेल. जर आपण एखाद्या निरपराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनून येईल आणि त्याचा बदला घेईल. म्हणूनच जीवनात कधीही कोणाचे वाईट करू नये. कारण निसर्गाचा हा नियमच आहे की आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्या ह्या जन्मात नाही तर पुढील जन्मात 100 पटीने अधिक मिळते. रिकाम्या हाताने आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने जाणार. पैसे, घर, माझं, तुझं हे सर्व येथेच सोडून जावं लागणार. सोबत जाईल ती फक्त आपण कमावलेलं पुण्य आणि फक्त पुण्य. रामकृष्ण हरी.